जीवाची दोन प्रकारची कर्मे असतात. आपण जे कर्म करतो ते दोन प्रकारचे असतात. एक आहे उपाधियुक्त कर्म किंवा बद्ध कर्म आणि दुसरे आहे स्वरूपभूत कर्म. शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमानुसार राहणे या संदर्भात निरनिराळी कर्म असतात. प्रत्येक देशामध्ये व्यवसायामध्ये ज्या ठिकाणी राहतो वेगवेगळे कर्म आपण कार्य वेगवेगळे करत असतो. आणि भक्तांना सुद्धा बद्ध अवस्थेतली ही कर्मे करावीच लागतात. भक्त असला तरी त्यालाही ती कर्मे बद्ध अवस्थेत असल्यामुळे तोही करतच असतो. याच कर्मांना उपाधियुक्त कर्म किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवद्गीतेमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते. अशी कर्मे स्वरूप अवस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते.